नमस्कार मित्रांनो. आजकाल अशा काही घटना घडत आहे की सांगताच येत नाही. तर मित्रांनो, ही अशीच एक घटना आहे. सासू, जावाई आणि सासूची लेक यामधील. तर मित्रांनो, निलेश हा जावाई आणि कविता ही सासूची लेक. तर मित्रांनो, ही कथा भयानक घडलेली आहे. तर मित्रांनो, ही कथा ऐकण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, निलेश निलेश आणि कविता हे दोघे आपल्या कविताच्या घरी राहायला गेले. यांचं लग्न 10 वर्षापूर्वी झालेलं होतं. यांना 2 लेकरंसुद्धा होती आणि यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये राहण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ते तिथे राहिले, कविता आणि त्याचा नवरा. ते कमीत कमी तिथे 6 महिने राहिले. त्या 6 महिन्यात एक वेगळंच वळण या घटनेला घडलं. तर मित्रांनो, ही घटना तर अशी आहे की सासूच्या ठोक्याने जावयाचा जीव गेला. तर मित्रांनो, जेव्हा हे 6 महिने तिथे राहायला गेले सासूच्या घरी, निलेश आणि कविता, तर हे दोघे तिथे राहायला गेले. या दोघांमध्ये चांगलं संबंध होते आणि चांगलेसुद्धा दोघं प्रेम करत होते. पण मधामध्ये सासू आली. सासूचा नवरा हा 5 वर्षापूर्वी वारला होता, मरण पावला होता. त्यामुळे सासू आता एकटीच होती. त्यामुळे तिने आपल्या जावयाला आणि लेकीला आपल्या घरी 6 महिन्यासाठी ठेवून घेतलं. पण या 6 महिन्यात एक वेगळंच पुढं समोर आलं. या 6 महिन्यात जेव्हा निलेश आणि कविता जेवण खाऊन करून आपल्या रूममध्ये जात होते, तेव्हा सासू त्यांना एका भोकामधून त्यांना पाहायची. म्हणजे एका छिद्रामधून बघायची. आपल्या भाषेत म्हणायचं म्हटलं तर भोका. तर ती रोज पाहायची आणि तिच्यामध्येच, त्या सासूमध्ये त्यांचं ते पाहून तिच्या मनामध्ये एक वेगळीच वासना निर्माण व्हायची. याच वासनेभोवती सासूचं नाव सांगायचं म्हटलं तर सुरेखा ही त्या दोघांना बघायची आणि तिच्यामध्ये ती वासना तिच्यामध्ये निर्माण होतात तिने निलेशला गाठायचं ठरवलं. असेच 10-15 दिवस निघून गेली आणि निघता तिने निलेशला विचारलं, "करे निलेश?" तो अरे-तुरे करून बोलायचा. सासू निलेशला अरे तुरे करून बोलायचा. पण सुरेखा निलेशला बोलून म्हणायची, "जावाई, तुम्ही आता खूप हँडसम दिसता," असं ती म्हणायची. "खूप सुंदर दिसता," असं ती म्हणायची. तेव्हा निलेश हा थोडा तो लाजाळूच होता. तो लाजायचा आणि असंच 4-5 दिवस ते त्यांच्यामध्ये गुंतागुंतीचे बोलणे चालू झाले. असं दोघांचे एकमेकांशी घनिष्ठ संबंध चालू झाले आणि दोघांमध्ये एक वेगळीच आगळावेगळा कार्यक्रम करण्याची एक वासना निर्माण झाली. या दोघांतूनच एक विशिष्ट घटना घडली. जेव्हा कविता ही झोपायला जायची, तेव्हा निलेश आपल्या रूममधून सासूकडे यायचा आणि असंच रोज तो खेळ खेळायचा. असेच 2-3 महिने होऊन गेली आणि त्यानंतर एक वेगळंच घडलं. त्या दिवशी सोमवार होता. सुरेखाला उपवास होता. त्यामुळे ती रात्रीचा उपवास धरत होती. त्यामुळे रात्री तिला झोपच लागली नाही आणि ते निलेश आणि कविता त्याच्या बेडरूममध्ये झोपले होते. रात्रीचे 10 वाजले असतील. हे दोघे झोपले असता सासू तिच्या बेडरूममध्ये झोपली होती आणि कविताला उपवास असल्यामुळे तिला काही झोप लागली नाही. तेवढ्याच 10 वाजता निलेश तिथून उठून गेला आणि सासूच्या रूममध्ये गेला आणि तिथे त्यांचा तो कारभार चालू झाला आणि कारभार करता ते डोळे सगळे ओपन होते. त्यामुळे ते स्पष्ट दिसत होतं. आणि त्यानंतर असं घडलं की कविताला उपवास असल्यामुळे तिला झोप लागत नव्हती. तिने पाणी पिण्यासाठी किचनमध्ये आली आणि तिला एक वेगळाच आवाज ऐकू आला. तिला समजलं की हा आवाज कसा आहे, आपल्या आईच्या रूममधून. ती तिच्याकडे गेली आणि पाहिलं तर वेगळंच कार्यक्रम चालू होता आणि ते पाहतात तिचे डोळे पाणावले. निलेश आणि माझी आई असं करू शकतात हे तिच्या मनातसुद्धा नव्हतं आलं. तेव्हाच
एक वेगळीच घटना घडली. आणि सासूने म्हणजे कविताने आवाज दिला, "आई तू हे काय करतेस?" असं म्हटल्यानंतर सासू आणि निलेश एकदम दचकले आणि तिच्यासमोर उभे राहिले. आणि तेवढ्यात त्याने ही कोणाला सांगेल आणि माझी सगळी अब्रू वाया जाईल असे सासूला वाटले आणि निलेशलासुद्धा वाटले. त्यानंतर निलेश आणि सासूने एक प्लॅन केला कविताला संपवण्याचा आणि तिला संपवलं. आणि संपताच हे दोघे राहायला लागले. नंतर ही घटना 3-4 महिन्यानंतर उघडीस आली आणि हे कळल्यानंतर या दोघांना चांगली शिक्षा झाली.